Hello friends, welcome to Sri Academy of Science, Grad. In this video, we will discuss about the microbes used in dairy productions. Microbes used in dairy productions is the subpoint of microbes in industrial productions. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण मायक्रोब्स युज्ड इन डेअरी प्रोडक्शन्स हा पॉइंट पाहणार आहोत. हा जो पॉइंट आहे तो मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स मधला सब पॉइंट आहे. ओके, आता तुम्हाला माहित आहे व्हेरियस टाइप्स ऑफ डिलिशियस डेअरी प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन मार्केट्स. ओके, एंड ऑल दीज प्रोडक्ट्स are actually produced by the microorganisms. बरोबर आहे. आता जे मार्केटमध्ये वेगवेगळे स्वादिष्ट असे डेअरी प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, आपल्याला असं वाटतं की माणसांनी तयार केले, पण माणसांनी ऍक्च्युअली ते तयार केलेले नसतात, तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड असतात. ओके, फॉर एक्झाम्पल दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणे, बरोबर आहे, किंवा तुम्ही जर बघितलं दुधाचं ताकात रूपांतर करणे, त्याच्यामध्ये कोण आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन्व्हॉल्ड असणार आहे. ओके, मग असे अनेक वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोण तयार करतं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या मदतीने तयार केले जातात. मग तेच आपल्याला या पॉइंट मध्ये डिस्कस करायचं आहे. सो फर्स्ट पॉइंट, द व्हेरियस डेअरी प्रोडक्ट्स मे बी कर्ड, बटर मिल्क, चीज आर ऑब्टेन्ड बाय मिल्क. ओके, असे वेगवेगळे डेअरी प्रोडक्ट्स आहेत. मग ते कुठले आहेत? कर्ड म्हणजे दही, बटर मिल्क म्हणजे ताक, चीज हे अवेलेबल आहे थ्रू मिल्क, म्हणजे दुधाची दही, दुधाचं ताक, दुधाचं चीज हे डेअरी प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ओके, नेक्स्ट, दे आर फर्मेंटेड प्रोडक्ट्स ऑफ मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. हे जेवढे सगळे डिलिशियस प्रोडक्ट्स आहेत ते काय फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत. ऑल दीज आर द फर्मेंटेड प्रोडक्ट्स अँड दिस फर्मेंटेशन ऍक्टिव्हिटी इज डन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बरोबर आहे. ही जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत, हे फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत आणि फर्मेंटेशन कोण कडून करणार आहे? सो दिस फर्मेंटेशन इज डन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणून दुसरा पॉइंट म्हटलेला आहे दे आर ऑफ fermented products of microbial activity. Okay, various microbes like lactobacillus, penicillium and streptococcus are used in dairy products. Okay, so तुम्ही जर बघितलं वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. लॅक्टोबॅसिलस हा बॅक्टेरिया आहे, पेनिसिलियम फंजाय आहे, स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया आहे, म्हणजे लॅक्टोबॅसिलस आणि स्ट्रेप्टोकोकस हे बॅक्टेरिया आहे, पेनिसिलियम हे फंगस आहे. हे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते डेअरी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. ओके, म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे व्हेरियस मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस, पेनिसिलियम अँड स्ट्रेप्टोकोकस आर युज्ड इन डेअरी इंडस्ट्री. ओके, नेक्स्ट, some of dairy products obtained from microbial activity are. असेच आपल्याला ठराविक डेअरी प्रोडक्ट्स बघायचे जे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीच्या मदतीनं तयार केले जातात. मग त्याच्यामध्ये पहिला येतो कर्ड. कर्ड म्हणजे दही. ओके, सो फर्स्ट इट इज प्रोड्यूस्ड बाय बॅक्टेरियल फर्मेंटेशन ऑफ मिल्क. बरोबर आहे. या ठिकाणी जे कर्ड आहे ते बॅक्टेरियल फर्मेंटेशन, सो इट इज प्रोड्यूस्ड बाय बॅक्टेरियल फर्मेंटेशन ऑफ मिल्क. बरोबर आहे. म्हणजे दुधामध्ये ज्या वेळेला बॅक्टेरियाचं फर्मेंटेशन होणार आहे त्या वेळेला कर्ड तयार केलं जाणार आहे. स्पेसिफिकली कुठला बॅक्टेरिया? लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस काय करणार आहे? लॅक्टोबॅसिलस काय करणार आहे बघा, दुधामध्ये जे लॅक्टोज शुगर आहे त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन तो लॅक्टिक ऍसिड मध्ये करणार आहे. सो लॅक्टोज शुगर विच इज प्रेझेंट इन द मिल्क, this lactose sugar is converted into lactic acid by lactobacillus. ओके, समजलं? दुधाचं दह्यामध्ये रूपांतर कसं केलं जातं समजते का तुम्हाला? कसं केलं जातं बघा, तर दुधामध्ये लॅक्टोज शुगर असतं, त्या लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये केलं जातं. तो कोण करणार आहे? लॅक्टोबॅसिलस. म्हणून या ठिकाणी म्हटलंय लॅक्टोबॅसिलस कन्व्हर्ट्स लॅक्टोज शुगर ऑफ मिल्क इनटू लॅक्टिक acid.
समजलं? नेक्स्ट, टेम्परेचर किती पाहिजे? टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर रिएक्शन इज नियर अबाउट 40 डिग्री सेल्सियस, 40 डिग्री सेल्सियसच्या आसपास टेम्परेचर पाहिजे. ओके. नेक्स्ट, सेकंड, बटर मिल्क, ताक. एकदम सोपं आहे, सेम प्रोसिजर आहे. ओके. मायक्रोब्स युज्ड इन प्रिपरेशन ऑफ बटर मिल्क इज स्ट्रेप्टोकोकस स्पेसिस. स्ट्रेप्टोकोकस ची वेगवेगळ्या ज्या स्ट्रेन्स आहेत, स्पेसिस आहेत, त्या बटर मिल्क तयार करण्यासाठी वापरल्या जातात. नेक्स्ट, चीज. ओके. सो इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग अँड रायटनिंग ऑफ मिल्क. म्हणजे पहिल्यांदा कर्डलिंग करायचं आणि ते कर्डलिंगचं रायटनिंग करायचं, म्हणजे काय तयार होणार आहे? चीज तयार होणार आहे. सो चीज इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग अँड रायटनिंग ऑफ मिल्क. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा दही जे असतं किंवा आपण त्याला काय म्हणूया, मिल्क मधला जो न्यूट्रिएंट आहे, ऍक्च्युअल न्यूट्रिएंट आहे मिल्क मधला. बरोबर आहे. आता जनरली तुम्ही घरामध्ये आपण दही आणि ताक करत असताना पाहतो की दुधाचं काय असणार आहे? दही केली जाते. दही, बरोबर आहे. दुधाची दही झाली की ती हे करायचं, स्टरिंग करायची, कंटिन्यू ती तिचं घुसळायची आहे. बरोबर आहे. मग दूध फुटल्यानंतर, मराठी भाषेमध्ये बोललं जातं बघा, दूध फुटल्यानंतर ते घुसळायचं आहे. घुसळल्यानंतर जी लोणी निघणार आहे ती बाजूला काढायची, राहिलेलं काय? बटर मिल्क. ओके. आणि जी लोणी आहे किंवा आपण जे काय म्हणूया ताक आहे, ती एकत्र असं बारीक कापडात जर बांधून ठेवली तर त्याच्यापासून काय तयार होणार आहे? चीज. राईट. सो हे घरामध्ये केलं जातं. पण तुम्ही जर बघितलं लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये त्याचं प्रोडक्शन वेगळं आहे. तुम्ही जर बघितलं घरातलं जे चीज आहे आणि इंडस्ट्रीज मधलं चीज आहे, याच्यामध्ये बरंच फरक आहे. ओके. सो इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग अँड रायटनिंग ऑफ मिल्क. कर्डलिंग इज डन बाय लॅक्टोबॅसिलस स्ट्रेप्टोकोकस स्पेसिस and ripening is done by Penicillium riccoforti. समजतंय? बरोबर आहे का? चीज कसं तयार केलं जातं? कर्डलिंग अँड रायटनिंग ऑफ मिल्क. पहिल्यांदा कर्डलिंग आणि नंतर रायटनिंग ऑफ मिल्कच्या मदतीनं चीज तयार केलं जाणार आहे. बरोबर आहे. मग कर्डलिंग कोणाच्या मदतीनं? ऑफकोर्स कर्डलिंग इज डन बाय लॅक्टोबॅसिलस अँड स्ट्रेप्टोकोकस स्पेसिस. आणि रायटनिंग कोणाच्या मदतीनं? पेनिसिलियम रेकोफोर्टी. पेनिसिलियम रेकोफोर्टी च्या मदतीनं काय केलं जातं? रायटनिंग केलं जातं आणि अशा पद्धतीने मग चीज तयार केलं जाणार आहे. नेक्स्ट वन इज द नेक्स्ट डेअरी प्रोडक्ट इज द योगर्ट. सेम आहे, कर्ड आणि योगर्ट सेम आहे. फक्त फरक काय दिलाय बघा. कर्ड तयार करत असताना लेमन फ्रूट ज्यूस वापरला जातो किंवा त्या ठिकाणी विनेगर वापरले जातात. विनेगर वापरलं जातं. या ठिकाणी बॅक्टेरियल फर्मेंटेशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. ओके. सो इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डलिंग ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिस. ओके. योगर्टचं कर्डलिंग हे आता जवळपास 90% सेम आहे, कर्ड अँड योगर्ट. ओके. पण या ठिकाणी बघा काय दिलंय. तुम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या बुक्स मध्ये किंवा गुगल वरती सर्च कराल त्यावेळेला इथं कर्ड आणि योगर्ट मधला डिफरन्स काय दिलाय? कर्डलिंग इज डन बाय ऍडिंग द लेमन फ्रूट ज्यूस ऑर विनेगर. आणि योगर्टचे तिथं काय म्हटलेलं आहे? तर बॅक्टेरियल फर्मेंटेशन असं म्हटलेलं आहे. ओके. पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे ना, कर्ड प्रोड्यूस्ड बाय बॅक्टेरियल फर्मेंटेशन्स आणि या ठिकाणी योगर्ट मध्ये काय म्हटलं? इट इज प्रोड्यूस्ड बाय कर्डिंग ऑफ मिल्क विथ द हेल्प ऑफ स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिस. त्यामुळे दोन्ही मध्ये एवढा जास्त फरक आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही. योगर्ट is produced by curdling of milk, right? And the microorganism involved in this curdling of milk is Streptococcus thermophilus and Lactobacillus bulgaris.
temperature is required near about 40 to 42 degrees Celsius. Okay. So in this way, we were discussed about the microbes used in dairy productions.